वाढदिवस म्हटला की आपण म्हणतो की नाही माझा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाला काय केलं जातं आहे की नाही? तर केक आणतो, ते करतो. पण वाढदिवस कसा साजरा करावा हेही एक होतं. वाढदिवस म्हणजे दिवस वाढतो. दिवस वाढत नाही तर आपल्या आयुष्याचा एक एक दिवस कमी होत असतो, आहे की नाही? मग वाढदिवस कुणाचा आहे, काय आहे, कसा आहे? पण नवीन वर्षाचाही येतो की नाही? नवीन वर्ष आलं की तेव्हाही आपण म्हणतो की मागचं गेलं, नवीन आलं. तसं आपलं एक वर्ष कमी होतं आणि नवीन वर्षाला सुरुवात होते. मग मागच्या वर्षी मी काय चुका केल्या होत्या, त्या पुढच्या वर्षी व्हायला नको. किंवा मागच्या वर्षी मी चांगलं काय केलं होतं, तसं पुढे आणि चांगलं होईल. म्हणूनच आज थोडंसं छोटंसं एक नवीन हाँ जनैया साल प्रभु मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए। हाँ जनैया साल प्रभु, बुद्धि और विद्या दी है करता कबूल मैं, आरोग्य अच्छा दिया करता कबूल मैं, उसको ठिकाना प्रभु, उसको ठिकाना प्रभु मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, करता हूँ काम तेरा बहक न जाऊँ मैं, आई निराशा कभी दहक न जाऊँ मैं, वृत्ति ठिकाना प्रभु, वृत्ति ठिकाना प्रभु मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, प्रमादी कभी प्रभु घर बन न जाऊँ मैं, फर्ज अपना जो कभी घर भूल जाऊँ मैं, स्मृति शक्ति तू देना मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, ऋण चुकाने प्रभु, ऋण चुकाने प्रभु गाव गाव जाऊँ मैं, शक्ति तू देना प्रभु गीत तेरा गाऊँ मैं, पांडुरंग संग सदा मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए। हाँ जनैया साल प्रभु मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए, देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए। म्हणजे हा जनैया साल प्रभू मांगू तेरे लिए, बुद्धी आणि विद्या ही फक्त मानवालाच दिली जाते, पशुपक्ष्यांनाही असे नाही. पण त्याचा वापर कसा करायचा, काय करायचा, कुठे करायचा हे मानवच जाणतो. पशुपक्षींचे वाढदिवस येतात का, त्यांचे वाढदिवस कोणी साजरं करतं का? मानवाचाच वाढदिवस आपण साजरा करत असतो. आणि म्हणूनच मी म्हणते की माझा एक दिवस कमी झाला, एक दिवस वाढला नाही, तर माझ्या जीवनाचा एक दिवस कमी झाला आणि त्या एक दिवस कमी झाल्यामध्ये सुद्धा मला चांगलं काहीतरी करायचं आहे. म्हणून मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. तसेच प्रत्येकाचा वाढदिवस आपण साजरा करत असतो, पण भगवंताचं नामस्मरण करून, भगवंताची गीतं गाऊन, भगवंताचं हे करून किंवा रामरक्षा म्हणून जर हा वाढदिवस साजरा केला तर तो किती कारणी लागतो आणि त्याचं काय फळ मिळतं हे आपल्यालाच माहिती. खूप छान वाटतं. वाढदिवस होतो पण भगवंताच्या नामस्मरणात केला पाहिजे. म्हणूनच आज मी सुद्धा म्हणते की अहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.
येतो का गणपती बाप्पाला म्हणजे आजच्या गणपती बाप्पा की जय. ओके.